फक्त काही समाजकंटक नेते या वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात। मी तर कोणाला छाती ठोकून विचारतो की आरक्षणाच्या लढ्यामुळे तुमचा ओबीसी असणारा मित्र तुमच्यापासून बाजूला गेला का? बिलकुल नाही। परंतु तुमचेच भाजपचे काही नेते त्यांच्यावर टीका करतायत, खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत, मग ते हे असं का होतंय? प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक जातीचे, प्रत्येक समाजाचे, प्रत्येक प्रवृत्तीचे लोक असतात। मी ज्यांना अगोदर कधी बघितलंही नव्हतं त्यांना बघण्यासाठी मी शेतातून आलो। शेतात आवत चालत असताना मी शेतातून आलो आणि त्या उमेदवार कसा दिसतो हे बघण्यासाठी आलो आणि तिथे आल्याच्या नंतर कुणीतरी माझ्या नावाची घोषणा केली की गोविंद ढेमरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश। हा रुमाल, पक्षाचा रुमाल माझ्या गळ्यात पडला आणि भारतीय जनता पार्टी या देशात अशी एकमेव पार्टी आहे ज्यामध्ये कार्यकर्त्यांना समान न्याय दिला जातो। मध्ये परिस्थिती अशी होती, आज ज्या गोविंद ढेमरे नावाला तुम्ही ओळखता किंवा लोक ओळखता हे नाव त्यावेळेस नव्हता की मी आता आयुष्यात भरपूर काही निवडणुका लढेल, भरपूर पदावरती जाईल, पण माझ्या लक्षात राहणारी सगळ्यात महत्वाची निवडणूक, माझ्या गावाने माझ्यावर विश्वास टाकून मला सरपंच केलं, ही निवडणूक माझ्यासाठी खूप अविस्मरणीय राहील। शेतामध्ये रोजानी काम करत असताना मी ती निवडणूक लढलो, माझ्या गावाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी एकमताने सरपंच झालो। हे बघा, जिल्हा सरचिटणीस हे पद नसून ही एक जबाबदारी आहे। पक्षाने मला जी जबाबदारी दिली, पक्षाने सांगितलं जिल्हा परिषदची निवडणूक लढा, तर जिल्हा परिषदची निवडणूक लढेल। पक्ष जर म्हणला की तुम्हाला बूथ प्रमुख म्हणून उद्या काम करायचं, पक्ष म्हणला तर बूथ प्रमुखाचे काम करेल। पक्षाने सांगितलं की तुम्हाला घरी बसायचं, पक्ष काही घरी बसवत नाही, पण तरी घरी बसेल। भारतीय जनता पक्षाचा सदस्य पदाधिकारी म्हणून मराठा आरक्षणासंदर्भात तुमची काय भूमिका आहे? हे पहा, भारतीय जनता पार्टीचा मी पदाधिकारी आहे, त्याचबरोबर मी मराठा आहे आणि गरजवंत मराठा आहे। माझे पहिलं मत असं असेल तर आरक्षण हे भेटायलाच पाहिजे, तेही समाजाच्या मागणीनुसार भेटायला पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे म्हणून आरक्षण मागण्यासाठी मला पार्टीने तर कधी रोखलेलं नाही। देवेंद्रजी हे देणारे नेतृत्व आहे, ते कायद्याच्या चौकटीत राहून कायद्यात टिकणारं आरक्षण मराठा समाजाला लवकरच देतील। त्यांनी पूर्ण आयुष्य खर्च केलंय मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी आणि त्यांची शिवबा संघटना मी लहानपणापासून बघितलेली। मला घरच्यांनी सांगितल्यावर राजकारणाशी आपल्याला काही देणं घेणं काही कामधंद्याचं बघा, आणि मी आंबडमध्ये द्राक्ष विकण्याचा गाडा टाकला। अच्छा, द्राक्ष विकत असताना भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान आलं आणि त्या सदस्य नोंदणी अभियानाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली। मी उसने पैसे घेऊन तो द्राक्षाचा गाडा चालू केला होता आणि द्राक्ष विकत असताना तो मी सदस्य नोंदणीला सुरुवात केली आणि त्या गाड्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं। तो गाडा बंद पडला, पण एकीकडे मी 10,000 सदस्य नोंदणी केली की हा कार्यकर्ता काहीतरी करू शकतो, याच्यामध्ये कर्तृत्व आहे, याच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे। राजकारणात येताना तरुणांनी काही कमाई करण्याच्या हिशोबाने येऊ नये। जर तुमचं पोटच उपाशी असेल तर तुम्ही लोकांची काय सेवा करणार? नमस्कार मंडळी, MS जालना न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपल्या सोबत आहेत नव्याने नियुक्त झालेले भारतीय जनता पक्षाचे जालना जिल्हा सरचिटणीस श्री गोविंदजी पाटील ढेमरे यांच्यासोबत आपण राजकीय, सामाजिक, त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक जीवन प्रवासाबद्दल सविस्तर आणि दिलखुलासपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार गोविंदजी, MS जालना न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। सर्वप्रथम आमच्या MS जालना न्यूजच्या टीमकडून तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, MS जालनाच्या सर्व टीमला आणि प्रेक्षकांना माझ्याकडूनही खूप खूप शुभेच्छा, भारतीय जनता पार्टीकडून खूप शुभेच्छा आणि गणेश उत्सवाच्या जालन्यातील सर्व नागरिकांना, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। गोविंदजी, गेल्या 15 वर्षापासून तुम्ही सक्रिय राजकारणात, समाजकारणात कार्यरत आहात, तर एकंदरीत हा तुमचा राजकीय प्रवास आणि समाजकार्याचा प्रवास कसा नेमका सुरू झाला? भारतीय जनता पार्टीमध्ये माझा खरं तर प्रवास हा 2014 पासून सुरू झाला। अच्छा, मी अगोदरच बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमध्ये काम केलेला व्यक्ती आहे आणि 2014 मध्ये काही परिस्थिती अशी तयार झाली आणि आपल्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं वारं सगळीकडे व्हायला लागलं। आपण सगळ्यांनी बघितलं की आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं वातावरण होतं, सगळे युवक मोदी मोदी करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये मी पण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं अशी माझी इच्छा झाली। पण लोकसभेला काही मी पक्षामध्ये काम केलं नाही, विधानसभेला भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती निवडणूक लढायचे ठरले आणि त्या स्वबळावरच्या निवडणुकीमध्ये माझी जी विधानसभा आहे घनसंगी, या घनसंगी विधानसभेत पण भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिला आणि त्या उमेदवाराचं तुम्हाला एक शक्य वाटणार नाही, मी ज्यांना अगोदर कधी बघितलंही नव्हतं त्यांना बघण्यासाठी मी शेतातून आलो। शेतात आवत चालत असताना मी शेतातून आलो आणि त्या उमेदवार कसा दिसतो हे बघण्यासाठी आलो आणि तिथे आल्याच्या नंतर कुणीतरी माझ्या नावाची घोषणा केली की गोविंद ढेमरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आणि माझ्या गळ्यामध्ये, म्हणजे पूर्वकल्पना नव्हती तुम्हाला? काहीच पूर्वकल्पना नव्हती किंवा कोणी बोलवलंही नव्हतं। अच्छा, फक्त सभा बघण्यासाठी गेलो होतो आणि गेल्याच्या नंतर लगेच हा रुमाल, पक्षाचा रुमाल माझ्या गळ्यात पडला। त्यानंतर शाखा प्रमुख, त्याच्यानंतर तालुका बॉडीवरती काम केलं तालुका उपाध्यक्ष म्हणून,
त्याच्यानंतर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, त्यानंतर विस्तारक, त्यानंतर अनेक म्हणजे असे जवळपास 35 पदावरती मी आतापर्यंत काम केलं. एवढ्या मोठ्या पदावरती काम केल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी हा पक्ष मला समजला आणि माझ्या राजकीय प्रवासाची अशी एकदम सहज सुरुवात झाली. अच्छा, अर्थातच तुम्ही जसं सांगितलं की अगदी गावामध्ये एखादा उमेदवार येतो आणि त्यानंतर तुमच्या गळ्यात काय भारतीय जनता पक्षाचा गमछा पडतो आणि तेव्हापासून तुम्ही सक्रिय होतात. तर गोविंदजी मला सांगा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्ही भारतीय जनता पक्षच का निवडला? भारतीय जनता पार्टी खरं तर पार्टी नाही तर हा पूर्ण परिवार आहे. अच्छा. या पार्टीमध्ये सेवा, समर्पण आणि समाजाचं काम याची शिकवण दिली जाते. पार्टीचं घोषवाक्यच आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी मी. अच्छा. या भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीकडे आकर्षित होऊन मी पार्टीचं काम करायला सुरुवात केलं. तसं तर सुरुवातीपासूनच मी अगोदर सांगितलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमध्ये माझं पूर्ण बालपण गेलेलं असल्यामुळे हिंदुत्वाची आवड, समाजसेवेची आवड आणि ती फक्त भारतीय जनता पार्टीमधूनच पूर्ण करता येते. म्हणून मी भारतीय जनता पार्टी निवडली आणि भारतीय जनता पार्टी या देशात अशी एकमेव पार्टी आहे ज्यामध्ये कार्यकर्त्यांना समान न्याय दिला जातो. आणि आज कार्यकर्ता म्हणून मी जर भारतीय जनता पार्टी निवडली नसती तर आज मी तुमच्या स्टुडिओमध्ये इथपर्यंत आलो नसतो. तर या संबंधाने आणखीन एक प्रश्न विचारू इच्छितो. गोविंदजी, तुमचा हा जो काही शाखा प्रमुखापासूनचा आता जिल्हा सरचिटणीस पदापर्यंत तुम्ही पोहोचला आहात, असा कोणता अनुभव आहे, अविस्मरणीय असा अनुभव आहे की तो कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील? म्हणजे अनुभव तसं म्हणता येईल की मी आता आयुष्यात भरपूर काही निवडणुका लढेल, भरपूर पदावरती जाईल, पण माझ्या लक्षात राहणारी सगळ्यात महत्वाची निवडणूक म्हणजे 2015ला मी सरपंच पदाची निवडणूक लढलो. आणि नुसती लढलो नाही तर जिंकलो. ती निवडणूक माझ्या गावाने माझ्यावर विश्वास टाकून मला सरपंच केलं. ही निवडणूक माझ्यासाठी खूप अविस्मरणीय राहील. कारण त्या निवडणुकीमध्ये परिस्थिती अशी होती, आज ज्या गोविंद ढेमरे नावाला तुम्ही ओळखता किंवा लोक ओळखता, हे नाव त्यावेळेस नव्हतं. अगदी सामान्य परिवारातून एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझी ओळख होती. आणि मी ज्यावेळेस त्या निवडणुकीला उभा होतो, परिस्थिती अशी होती की शेवटची तारीख फॉर्म भरण्याच्या येईपर्यंत आमच्या टीमचे सगळे मेंबर चेंज होत होते. आज याला सांगितलं तू उमेदवार, उद्या तो म्हणायचं की नाही मला काही निवडणूक लढायची नाही, परवा दिवशी तो म्हणायचं मला काही निवडणूक लढायची नाही. कुठल्याही प्रकारचे साधन सामग्री जे निवडणुकीला लागतात ते आमच्याकडे नव्हते. आणि अगदी सहज म्हणजे शेतामध्ये रोजानी काम करत असताना मी ती निवडणूक लढलो. माझ्या गावाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी एकमताने सरपंच झालो. आणि सरपंच झालो म्हणून माझ्या पार्टीच्या लक्षात मी आलो. माझ्या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये सुरुवात झाली आणि सरपंच म्हणून माझी एक ओळख तयार व्हायला खूप मोठी मदत झाली. त्यामुळे तो प्रसंग माझ्या जीवनात कायम लक्षात राहण्याजोगा आहे. आणि मी कितीही मोठा झालो तर माझ्या गावाचे ते ऋण मी कधीच फेडू शकत नाही. अच्छा, अर्थातच तुम्ही सांगितलं की अविस्मरणीय क्षण तुमचा हा निवडणुकीचा आहे. आणि गोविंदजी, काय होतं, विधानसभा आणि लोकसभेपेक्षा ग्रामपंचायत निवडणूक फार चर्चेत असते बहुतेकदा. आणि अर्थातच तो क्षण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. अगदी एका मतावरून तुम्ही सरपंच या पदावरती पोहोचला, जसं की सांगितलं. हे आम्हाला सुद्धा ऐकायला आणि अर्थातच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकण्यासाठी एक कुतूहलाचीच गोष्ट आहे. तर गोविंदजी, नुकतंच तुमची जिल्हा सरचिटणीस पदावर नियुक्ती झाली आहे. नेमकं या पदाचा काय अर्थ आहे किंवा नेमकं या पदाचे काय कार्यक्षेत्र आहे, या पदाच्या अखत्यारीत काय गोष्टी येतात, नेमकं या पदाचे काय अधिकार आहेत? हे बघा, जिल्हा सरचिटणीस हे पद नसून ही एक जबाबदारी आहे. अच्छा. या पदावरती आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी जो काही निर्णय घेतं, पक्षाचे आपल्या प्रदेशाध्यक्षाकडून ज्या सूचना येतात की हा प्रोग्राम जिल्हाभरात राबवायचा आहे, जिल्हाध्यक्ष जे काही निर्णय घेतात की हा निर्णय तुम्हाला राबवायचा आहे, त्याची सगळी अंमलबजावणी, त्याचा रिपोर्ट करायचं काम हे जिल्हा सरचिटणीस पदाचं असतं. इतकं महत्वाचं हे पद आहे. आणि त्यानंतर एक गोष्ट मी पूर्वीपासून अनुभवलेली आहे की कुठलंही पद हे पदच असतं, पण त्या पदावर बसल्याच्या नंतर तो व्यक्ती काय करतो, त्याचं काम काय आहे आणि त्याच्या कर्तृत्वाने त्याच्या कामाचा ठसा हे त्या पदावरती उमटत असतो. पण तुम्ही पर्टिक्युलर जिल्हा सरचिटणीस हे पद विचारलं. जिल्हा सरचिटणीस पद म्हणलं तर थोडक्यात जिल्हा अध्यक्षाची छाया आणि पक्षाची आत्मा, जिल्ह्यामधील पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता काय करतो, पक्षाने कोणत्या निवडणुकीत काय रणनीती ठरली पाहिजे, पक्षाची काय भूमिका असली पाहिजे, याचा सगळा डाटाबेस पक्षाला रिपोर्ट कळवणं किंवा कार्यकर्त्यांना निरोप देणं, याची सगळी ऑफिशियल जबाबदारी ही जिल्हा सरचिटणीस पदाची असते. आणि योगायोगाने ती जबाबदारी पक्षाने माझ्यावरती दिलेली आहे.
गोविंदजी, अर्थात तुम्ही जशी सुरुवात केली राजकीय सामाजिक कार्याची, 15 वर्षापासून तुम्ही राजकारणात समाजकारणात सक्रिय आहात. त्याचप्रमाणे तुमच्यासोबत तुमचे काही सहकारी देखील असतील, मग ते विविध तालुक्यातील असतील, विविध गावातील असतील, तर तुमचे अनेक सहकारी देखील असतील भारतीय जनता पक्षाचे. तर तुमच्यावरच भारतीय जनता पक्षाने असेल किंवा जिल्हा कार्यकारिणीने ही जबाबदारी का सोपवली आणि हे पद तुमच्याकडे येण्यासाठी कोणकोणत्या नेत्यांनी तुम्हाला सहकार्य केलं, मदत केलं, काही नावं सांगू शकाल का? नाही, म्हणजे नावं सांगण्यापेक्षा जिल्ह्यातल्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा मला नेहमीच आशीर्वाद भेटलेला आहे. अच्छा. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ जे काही वरिष्ठ नेते असतील त्यांचाही आशीर्वाद वेळोवेळी मला भेटलेला आहे. सगळ्याच सहकार्य लाभलेलं आहे आणि फक्त माझ्या एकट्यावरती जबाबदारी दिलेली नाही. पक्ष हा एकट्याने चालत नसतो, तर आता माझ्या बरोबर जवळपास 10 उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस आणि 10 चिटणीस आणि 62 सदस्य अशी 95 लोकांची कार्यकारिणी ही पक्षाने आमचे जिल्हा अध्यक्ष नारायण कुचे साहेब यांनी जाहीर केलेले आहे. आणि ते सगळ्या प्रवर्गातून येतात, सर्व जातींचं प्रतिनिधित्व करतात, सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक तालुक्यातून व्यक्ती या कार्यकारिणीमध्ये आहे. महिला आहे, युवा आहे, वृद्ध आहेत, सर्व समाजाचे व्यक्ती, एससी असतील, ओबीसी असतील, एनटी असतील, ओपन असतील, सर्वांना संधी भारतीय जनता पार्टीने दिली आहे. आणि या सर्वांच्या मार्फत भारतीय जनता पार्टीचं काम आम्हाला जिल्ह्यामध्ये वाढवायचं आहे. अच्छा. तर नेमकं तुम्हालाच, माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा होता की तुम्हालाच या पदासाठी का नियुक्त केलं, असं म्हणजे तुमची नियुक्ती झालेली आहे, तुम्हाला का वाटतं की कोणत्या कामामुळे तुम्हाला नियुक्त करण्यात आलं? नाही, विषय कसा आहे की भारतीय जनता पार्टी काय करते, कुठलाही व्यक्ती, कार्यकर्ता त्याची कॅपॅसिटी काय आहे, तो काय काम करू शकतो यानुसार अनालिसिस होते आणि ती जबाबदारी दिली जाते. अच्छा. माझ्याकडे अगोदर विस्तारक पदाची जबाबदारी होती. त्यामध्ये मध्य प्रदेश इथं मी अल्पकालीन विस्तारक होतो. त्यानंतर मी जालना विधानसभेचा विस्तारक म्हणून काम केलं. त्यानंतर घनसंगी विधानसभेचा विस्तारक म्हणून काम केलं. गेवराईमध्ये मी 40 दिवस विस्तारक म्हणून काम केलं. एकंदरीत हा सगळं काम करत असताना मध्य प्रदेशमध्ये मी चांगलं काम केलं, पक्षाला रिपोर्टिंग केली, त्याचा पक्षाला फायदा झाला. त्यानंतर घनसावंगीची निवडणूक तुम्ही बघितली, अगदी खूप कठीण काम होतं. घनसावंगीमध्ये विजय मिळवणं, महायुतीचा उमेदवार निवडून आणणं हे खूप कठीण काम होतं. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मी जे काही काम केलं ते माझ्या पक्षाला आवडलं आणि त्याची राज्य स्तरावरती स्तुती झाली आणि मला त्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने शाबासकीही दिली. आणि म्हणून मला येणाऱ्या म्हणजे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांच्या निवडणुकीसाठी पक्षाने परत ही जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. अच्छा. अर्थातच तुम्ही सांगितलं की नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही काम केलं आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने तुम्हाला विविध पदाची जबाबदारी आतापर्यंत दिली, जे शाखा प्रमुखापासून आज जिल्हा स्तरीय पदापर्यंत तुम्ही आला आहात. जवळपास 35 पद आतापर्यंत मी पक्षामध्ये मला मिळाले. अच्छा. परंतु प्रत्येक पदाला न्याय देण्याचं काम तुम्ही केलं, त्यामुळेच तुमच्यावरती पक्षाची नजर पडली किंवा त्यामुळेच तुम्ही प्रकाश झोतात आला आणि पक्षाने तुमच्यावरती ही महत्त्वाची जबाबदारी आता दिली आहे. तर गोविंदजी, मला यासोबत तुम्हाला विचारायचं आहे, आगामी कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक जिल्हा सरचिटणीस पदावरती तुम्ही आता नियुक्त झाले आहात, तर तुमची काय कामगिरी असेल? नाही, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा कुठली निवडणूक असेल, भारतीय जनता पार्टी ही बूथ पासून सुरुवात करते. अच्छा. आमचं ब्रीद वाक्यच आहे, अमित शहाजींनी आम्हाला घोषणा दिली की बूथ जीता तो देश जीता. प्रत्येक बूथवरती आम्ही चांगली तयारी करतो. बूथवरती 1+30 म्हणजे 30 लोकांची टीम आमची बूथवरती कार्यरत असते. प्रत्येक बूथचं मायक्रो प्लॅनिंग हे आमचं झालेलं असतं आणि अशा पद्धतीचे मायक्रो प्लॅनिंग ही अगोदरच झालेली आहे. पण त्या मायक्रो प्लॅनिंगची रिवाईज आणि निवडणूक जिंकण्याच्या हिशोबाने पक्षाची संघटनेची तयारी, कार्यकर्त्यांची तयारी, कार्यकर्त्यांचा उत्साह हे सगळं करण्याचं काम जिल्हा सरचिटणीस म्हणून मी तर नक्कीच जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये करणार आहे. अच्छा. अर्थातच गोविंदजी, जसं तुम्ही सांगितलं की जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार आगामी निवडणुकींसाठी तयारी करणार आहात, काम करणार आहात. तर गोविंदजी, तुमचा हा 15 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक जीवन प्रवास, त्याचबरोबर अगदी बूथ प्रमुखापासून ते आता जिल्हास्तरीय पदापर्यंतची तुमची जी काय तयारी आहे, जी काय तुमची बढती आहे, तर आता यापुढील तुमची दिशा नेमकं कशी असणार आहे? नाही, आता भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष देईल ती जबाबदारी आणि पक्ष सांगेल ती दिशा ही आमची ठरलेली असते. तुम्ही आता बघितलं की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सत्तांतर झालं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले,
त्यावेळेस सगळ्या मीडियाला आणि सगळ्याला धक्का बसला होता. देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील अशी सूत्रांची माहिती होती. तिथे सूत्रही फेल ठरले. देवेंद्रजीला वरिष्ठ नेतृत्वाने सांगितलं की तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायचं. देवेंद्रजी आमच्यासाठी खूप मोठं नेतृत्व आहे. त्यांचाच नेतृत्वाकडे बघून आम्ही पक्षामध्ये शिकत असतो. त्यामुळे पक्षाने मला जी जबाबदारी दिली, पक्षाने सांगितलं जिल्हा परिषदची निवडणूक लढा, तर जिल्हा परिषदची निवडणूक लढेल. पक्ष जर म्हणला की तुम्हाला बूथ प्रमुख म्हणून उद्या काम करायचं, पक्ष म्हणला तर बूथ प्रमुखाचे काम करेल. पक्षाने सांगितलं की तुम्हाला घरी बसायचं, पक्ष काही घरी बसवत नाही, पण तरी घरी बसेल. एवढी पक्षाप्रती समर्पण असणारा मी कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी ही विचारावर चालणारा पक्ष आहे. इथं कुठलंही पद किंवा प्रतिष्ठा महत्वाची नाही, विचारावर चालणारा हा पक्ष आहे. आणि ही पार्टी मी विचार आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आकर्षित होऊन मी ही पार्टी स्वीकारलेली आहे. समाजाची सेवा करण्यासाठी या पार्टीमध्ये आलेलो आहे. त्यामुळे माझ्यासाठी कुठलाही पद आणि कुठली दिशा महत्वाची नाही, तर समाजसेवा, लोकांची सेवा आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम मला करायचं, हीच माझी दिशा आहे. अच्छा, अर्थातच तुम्ही तुमची पुढील राजकीय दिशा कशा प्रकारे असणार आहेत, वाटचाल कशी असणार आहे याबद्दल माहिती दिली. गोविंदजी, याच अनुषंगाने आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये खूप दिवसापासून कार्यरत आहात, तर सध्या खूप महत्त्वाचा विषय आता चालू आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खूप चर्चेत आहे आणि मराठा आरक्षणाचा हा प्रश्न अगदी सेन्सिटिव्ह प्रश्न आहे. एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तुम्ही आहात, अर्थात तुमचा पक्ष सत्तेत आहे, प्रमुख पक्ष आहे, तर भारतीय जनता पक्षाचा सदस्य, पदाधिकारी म्हणून मराठा आरक्षणासंदर्भात तुमची काय भूमिका आहे? हे भारतीय जनता पार्टीचा मी पदाधिकारी आहे, त्याचबरोबर मी मराठा आहे आणि गरजवंत मराठा आहे. माझं पहिलं मत असं असेल तर आरक्षण हे भेटायलाच पाहिजे. मी लावून बोलतो की आरक्षण हे भेटायलाच पाहिजे आणि तेही समाजाच्या मागणीनुसार भेटायला पाहिजे. अच्छा, आता त्याच्या खोलात ते आरक्षण कशातून भेटलं पाहिजे, कायदा कसा केला पाहिजे, ते देवेंद्रजी व वरिष्ठ नेतृत्व ठरवतील. पण भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे म्हणून आरक्षण मागण्यासाठी मला पार्टीनं तर कधी रोखलेलं नाहीये. अच्छा, मला पार्टी समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठीच पदाची जबाबदारी दिलेली आहे. म्हणून या आरक्षणावर माझं स्पष्ट मत आहे की गरजवंत मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. जर आरक्षण अगोदर असतं तर मी चांगलं शिकलो असतो, माझंही चांगलं शिक्षण झालं असतं, कुठे चांगल्या नोकरीला मी गेलो असतो. पण भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक समाजाला न्याय देणारी पार्टी आहे आणि पक्षाने कुठंच असं सांगितलं नाही की या समाजावरती अन्याय होईल, त्या समाजावरती अन्याय होईल. आणि 100% आरक्षण हे भेटणारच आणि ते देणार. कारण देवेंद्रजी हे देणारे नेतृत्व आहे. ते कायद्याच्या चौकटीत राहून कायद्यात टिकणारं आरक्षण मराठा समाजाला लवकरच देतील. म्हणजे काय होतं गोविंदजी, सध्या राज्यामध्ये अशी चर्चा चालू आहे, चर्चा सुरू आहे आणि भारतीय जनता पक्ष अर्थातच प्रमुख पक्ष असल्यामुळे की भारतीय जनता पक्ष मराठा आरक्षणाला विरोध करते अशी एक चर्चा सध्या प्रसारमाध्यम असेल किंवा समाज माध्यमात, राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर नेमकं ही चर्चा कशामुळे होत असतील बरं? नाही, काय माहितीये का, विरोधकांकडे कुठला मुद्दा नाहीये. अच्छा, विरोधक आरक्षणाची दिशा भरकटण्यासाठी ही चर्चा करतायत. आणि मला सांगा, एवढ्या समाजाचा विरोध पत्करून आरक्षण द्यायचं नाही म्हणजे देवेंद्रजीचा काय घरचा विषय थोडी. त्यांनाही समाजामध्ये त्यांची प्रतिमा चांगली करायची आहे, पण त्याचबरोबर राज्य चालायचं आहे. आणि 100% वरिष्ठ नेतृत्व याचा विचार करेल, आरक्षण देईल. भारतीय जनता पार्टी कधीही मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. भारतीय जनता पार्टीने जेवढं मराठा समाजाला दिलंय तेवढं सगळ्या समाजासाठी दिलेलं आहे. असा कुठलाही प्रकारचा प्रश्न आणि अशी कुठलीही चर्चा पार्टीमध्ये तर नाही. अच्छा, अर्थातच तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा तुमचा सुद्धा वैयक्तिक एक मराठा म्हणून तुमचा सुद्धा वैयक्तिक तुमची भूमिका आहे, मराठा आरक्षणही मिळालं पाहिजे. तर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल एक भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ता म्हणून तुमची काय भूमिका आहे? मनोज दादा जारंगे पाटील यांना मी लहानपणापासून ओळखतो. अच्छा, त्यांचा मराठा आरक्षणाचा लढा हे का आजकालचा लढा नाहीये. त्यांनी पूर्ण आयुष्य खर्च केलंय मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी. मनोज दादांनी मराठा समाजाचा कुठलाही स्वार्थ न ठेवता नेतृत्व केलंय आणि त्यांची शिवबा संघटना मी लहानपणापासून बघितलेली. त्यांच्या शिवबा संघटनेच्या किती शाखांच्या कार्यक्रमाला मी लहान असताना होतो. मी बघितलंय त्यांना शिवबा संघटनेच्या शाखा ओपन करताना. अच्छा,
मनोज दादांना पूर्ण महाराष्ट्र आता, परंतु तुमचेच भाजपचे काही नेते त्यांच्यावर टीका करतायत, खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत, मग ते हे असं का होतंय थोडंसं? आता कसं आहे, प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक जातीचे, प्रत्येक समाजाचे, प्रत्येक प्रवृत्तीचे लोक असतात. अच्छा. पण ते भाजपचा नेता तो भाजपमध्ये आहे असं वाटेल, याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या पक्षाचे लोक टीका करत नाही. सगळ्याच पक्षातले त्या जातीचे लोक टीका करतायत. आता तुम्ही नाना पटोलेंनी टीका केली होती, संजय राऊतनंही मराठा मोर्चाला मूक मोर्चा म्हणलं होतं. पण सध्या काय आहे की सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे लगेच विरोधक चिखल फेकण्याचा प्रयत्न करतात. ते शक्य नाही. मनोज दादा जे आहेत ते नक्कीच आपल्या समाजाचं गौरव आहे, मराठा समाजाचं. मी वैयक्तिक त्यांना पूर्णपणे मानतो. आणि पार्टीनं कुठेच असं म्हणलं नाही की तुम्ही मनोज दादांना विरोध करा किंवा त्यांच्या विरोधात पार्टी म्हणून भूमिका मांडा. 15 वर्षाच्या राजकीय आयुष्यात मी तर असं काही बघितलं नाही. म्हणजे तुम्हाला जरांगे पाटलांचं, मनोज जरांगे पाटलांना समर्थन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही असं? कधीच नाही. उलट देवेंद्रजींनी ज्यावेळेस 2014च्या टर्म मध्ये ते 15 मुख्यमंत्री झाले होते आणि आपले मूक मोर्चे निघले होते, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सगळ्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही मोर्चामध्ये सहभागी व्हा. जेवढ्या वेळेस मोर्चे निघाले, आंदोलनाचा काही विषय असेल, पक्षाकडून सांगण्यात आलं की तुम्ही समाज म्हणून त्याच्यामध्ये सहभागी व्हा. तर गोविंदजी मला एक सांगा, त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलं होतं की सहभागी व्हा मोर्चामध्ये, ओके, परंतु आता तेच विरोधी पक्षातील जे नेते आहेत, विरोधी पक्षातील पदाधिकारी आहेत, ते मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. एवढंच नाही तर आमदार असतील, खासदार असतील, हे देखील जरांगे पाटलांच्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत, पाठिंबा देत आहेत. तर त्याला आता भारतीय जनता पक्षाकडून कुठेतरी विरोध होताना दिसतोय? नाही, बिलकुल विरोध नाही. सुरेश धस जाऊन आले, भरपूर आमदार खासदारांचा पाठिंबा आहे. नाही, असं बोललं जातंय की जरांगे पाटलांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, त्यांना त्यांच्याकडूनच आंदोलनाला रसद पुरवली जाते, असं बोललं जाते. मग या संदर्भात नेमकं थोडंसं असं समाजामध्ये गैरसमज निर्माण होतोय ना. अर्थात ज्यावेळेस देवेंद्रजी सत्तेवर नव्हते, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस तुमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना, पक्षातील कार्यकर्त्यांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आदेश दिले. परंतु आता तेच काम विरोधी पक्षातील नेते करत आहेत. तर हे चुकीचं कसं असणार आहे? म्हणजे नाही, चुकीचं कोणी म्हणलंच नाही. आणि असं नाहीच आहे, आजही आमचे सगळे पदाधिकारी हे मोर्चामध्ये सहभागी आहेत, असं काही नाहीये. मोर्चाला पाठिंबाच आहे. फक्त कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्यायचंय हा देवेंद्रजीचा आग्रह आहे. कारण आरक्षण टिकलं पाहिजे. घोषणा केली, तुम्ही बघितलं 2014च्या अगोदर काँग्रेस सरकारने मराठा आरक्षण दिलं होतं, नारायण राणे समिती होती, ते टिकलं नाही. ते काय टिकलं नाही. तसं नुसतं समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचं काम आता देवेंद्रजी बोलले की आरक्षण हे टिकणारं द्यावं लागेल आणि नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही, तर त्याची पूर्तता करावं लागेल, हे त्यांचंच वाक्य आहे. अच्छा. अर्थातच तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने पक्षाकडून सुद्धा मराठा आरक्षणाला, एकंदरीत सांगायचं म्हणजे मराठा आरक्षणाला भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही. मी स्पष्ट सांगतो, मराठा आंदोलन असेल, ओबीसी आंदोलन असेल, कुठल्याच आंदोलनाला जे लोकशाहीच्या हिशोबाने चालणारे आंदोलन आहे त्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध नाही. आणि मराठा मोर्चा म्हणून मी सहभागी किती वेळ झालो, मला पार्टीने कधी रोखलं नाही. आणि आरक्षणाला पार्टी म्हणून पार्टीचा तर पाठिंबा आहेच, त्याचबरोबर वैयक्तिक माझा पण पूर्णपणे पाठिंबा आहे. आरक्षण हे भेटलंच पाहिजे, ते मराठ्यांच्या हक्काचा विषय आहे आणि ते 100% देण्याचं काम एकमेव मुख्यमंत्री देवेंद्रजीच करतील आणि देवेंद्रजीकडून अपेक्षा आहे म्हणून लोक त्यांना मागतात. अच्छा. तर गोविंदजी मला सांगा, सध्या मराठा आरक्षणाच्या या संघर्षामुळे, आंदोलनामुळे सध्या मुंबईमध्ये सुद्धा, तर गोविंदजी मला एक सांगा, या मराठा आरक्षणाच्या लढाईमुळे, संघर्षामुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण होते आणि जी समाज व्यवस्था आहे, जे बंधुभावाने ओबीसी समाज असेल, त्याचबरोबर इतर समाज असेल, मराठा समाज असेल, जो आतापर्यंत मराठवाडा महाराष्ट्रामध्ये राहत होता, त्यामध्ये कुठेतरी समाजामध्ये दुफळी निर्माण होते, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हे चुकीचं आहे. फक्त काही समाजकंटक नेते या वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत. अच्छा. कुठंच गावगाड्यामध्ये कुठंच नाही. तुम्ही बघा, तुमचे 4 ओबीसीचे मित्र असतील, या लढाईमुळे तुमच्यापासून बाजूला गेले का? बिलकुल नाही. मी तर कोणाला छाती ठोकून विचारतो की आरक्षणाच्या लढ्यामुळे तुमचा ओबीसी असणारा मित्र तुमच्यापासून बाजूला गेला का? बिलकुल नाही. आमच्या अनेक शेतकऱ्यांच्या बांधाला बांध असणारे ओबीसी आणि मराठा बांधव ते आनंदाने दुपारचं जेवण सोबत करतात. असं होणार नाही.
ओबीसी बांधवांचा पण मराठा, परंतु मग हे सोशल मीडियावरती असेल किंवा जे राजकीय वर्तुळात असं चित्र का रंगवलं जाते? असं म्हणजे वैयक्तिक फायदा घेण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे चित्र रंगवलं जातं. आता मराठी ओबीसी एकमेकाच्या समोर येणार, युद्ध होणार, असं होणार. मला सांगा, आता आपल्या मुंबईच्या आरक्षणाचा लढा इतक्या दिवसापासून चालू आहे. आले ओबीसी बांधव रस्त्यावरती? तिथं अनेक ओबीसी बांधवांनी व्यवस्था केली आपल्या मराठा बांधवाची. ते मुंबईमध्ये त्यांची सेवा करतायत. कुठंच कोणी समोर आलं नाही. इतके आपले आरक्षणाचे मोर्चे निघले प्रत्येक जिल्ह्यामध्ये. अगदी फक्त बीड सोडला तर कुठंच ओबीसी मराठा वाद बघायला भेटलेला नाही. बीडचा विषय काही समाजकारणकांनी केला, बाकी ओबीसींनाही मोर्चे काढले. अनेक ठिकाणी ओबीसीच्या सभा झाल्या, त्यांनाही कोणी विरोध केला नाही. आपल्या देशामध्ये पूर्ण खेळीमेळीचं वातावरण आहे. महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे आणि जालन्यात पण आहे आणि ते राहणार. अच्छा, अर्थातच म्हणजे एकंदरीत मला या संदर्भात आणखीन एक प्रश्न विचारायचा होता. या मराठा आणि ओबीसीच्या संघर्षामध्ये किंवा मराठा आरक्षणासंदर्भात जे काही विरोध होतोय आता ओबीसी समाजाकडून असेल किंवा काही नेत्यांकडून, ठराविक नेत्यांकडून असेल, जो विरोध होतोय, यामुळे आगामी निवडणुकीमध्ये जसं की नुकतं स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत, या निवडणुकीवरती काही परिणाम होईल का? नाही, हे बघा, आता निवडणुकीवर लढ्याचा परिणाम होईल का नाही होईल, मला सांगा. ज्यावेळेस सरकारने इतकं काही मराठा समाजासाठी दिलंय आणि आरक्षण ही लगेच लवकरच देतील, लवकरच आपल्या पूर्ण समाजाला गुड न्यूज येईल. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सदस्य आहात म्हणून काही सूत्राची माहिती वगैरे आलेली का? सूत्राची माहिती नाही, माझी स्वतःचा अंतरात्मा मला सांगतो. अच्छा, की देवेंद्रजी नक्कीच मराठ्यांना त्यांच्या पदरामध्ये भरभरून दान टाकतील. ती त्यांची जबाबदारी आहे आणि ते देतील. आणि ज्यावेळेस मराठ्यांच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्या, मला सांगा, निवडणुकीत मराठा समाज नक्कीच, आपला समाज हा प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवणारा समाज आहे. आणि ज्यावेळेस सरकारने इतकं काही दिलंय, नक्कीच त्याला परतफेड मतदानातून करतील. हो, पण व्हायला पाहिजे ना तोपर्यंत. 100% होईलच, सगळं होत आलंय आणि होईल. आतापर्यंत मराठा समाजाच्या सपोर्ट शिवाय महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी एवढी मोठी झाली का? मला सांगा, भारताच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढे मराठा मुख्यमंत्री झाले. सारथी देवेंद्रजीनं चालू केली. आज अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. भरपूर गरीब परिस्थिती, मी अशा कितीक विद्यार्थ्यांना भेटलो की ते सांगतात की भाऊ सारथीमुळे माझी PhD चालू आहे. कोणी सांगतात की भाऊ सारथीमुळे मी पुण्यामध्ये UPSC MPSC ची तयारी करतोय. कोणी सांगतंय की सारथीमुळे माझं ही फी माफ झाली. असा सारथीमुळे लाभ झाला. त्यानंतर मुख्यमंत्री आता आपल्या अण्णासाहेब पाटील जी योजना आहे मुख्यमंत्री लागू केलेली, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं, त्याला बजेट दिलं. जो मागणी करेल त्याच्यासाठी लोन सरकारकडून उपस्थित होतंय आणि लगेच भेटतंय बिनव्याजी. मी जवळपास 250 लोकांना ते बिनव्याजी कर्ज मिळवून दिलंय. कोणी पिकअप घेतलं, कोणी टेम्पो घेतला, कोणी टपरी टाकली, कोणी किराणा दुकान टाकली, कोणी गाई म्हशी आणल्या. अशा 250 लोकांना मी लोन मिळवून दिलंय. मी त्यांचे अर्ज घेतले, मी त्यांचे अर्ज ऑनलाईन करून दिले. मग मला सांगा, मराठा समाजाला इतकं काही देवेंद्रजीनं दिलंय तर आरक्षण का देणार नाही? नक्कीच देतील ते. अच्छा, अर्थातच तुम्ही आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका आणि पक्षाची भूमिका देखील जाहीर केली. तर एकंदरीत या संदर्भात आणखीन एक प्रश्न मला विचारायचा होता. जसं तुम्ही सांगितलं की सरकारकडून असेल किंवा भारतीय जनता पक्षाकडून, अर्थात देवेंद्रजीकडून आपल्या मराठा समाजासाठी बऱ्याचशा गोष्टी देण्यात आलेल्या आहे, बऱ्याचशा सुविधा करण्यात आलेल्या आहे. परंतु आता मराठा आंदोलक असणारे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय आंदोलन देखील सुरू आहे. मोर्चा आझाद मैदानावरती सध्या त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि खूप मोठ्या संख्येने समाज जातोय. परंतु त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून कुठेतरी आंदोलकांची व्यवस्था करण्यात येत नाही आहे. मुद्दाम दुकानं बंद ठेवण्यात येत आहेत. त्याचबरोबर त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येत नाही. पार्किंगची व्यवस्था होत नाही आहे. मराठा आंदोलक मुंबईतून परत घरी जावा यासाठी प्रयत्न केले जात आहे असा आरोप होत आहे. तसं नाही म्हणता येणार. मुंबई ही बिजी असणारं शहर आहे. अच्छा, इतके मराठीचे देतील हे सरकारला अंदाज नव्हता. मराठा समाज एवढ्या संख्येने गेला. आता मला सांगा, तुमच्याकडे 4 पाहुण्याची व्यवस्था करण्याची कॅपॅसिटी आहे आणि 50 पाहुणे आल्याच्या नंतर तुमची तारांबळ होणारच ना. साहजिकच व्यवस्थेची दानादान होणार. का भारतीय जनता पक्षाला किंवा सरकारला असं वाटत होतं का की जरांगे पाटलांची जी काही जरांगे पाटलांची लाट आता कमी झाली असं वाटत होतं? नाही, तसं नव्हतं. पण आता सध्या कामाचे दिवस आहेत, गणपतीचे दिवस आहेत
त्याच्यानंतर म्हणजे धार्मिक दिवस आहेत. त्यामुळे इतक्या संख्येनं मराठा समाज एकत्रित होईल अशी म्हणजे व्यवस्थेला अंदाज नव्हता. त्यामुळे थोडंफार झालं असेल, पण थोडंफार वगळता कुठेच मराठा समाजाची आबळ झाली असं बघायला नाही भेटत. मी अनेकांशी फोनवरती बोललो, त्याच्यामध्ये गेलेले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पण आहेत, त्यांची व्यवस्थित व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था झाली. काही लोक मुद्दामून विरोधी पक्षाचे त्या याच्यात गेलेत आणि ते टाकतायत की आमची व्यवस्था नाही, बाथरूम बंद झालं, आमकं झालं, तमकं झालं, हे टाकतायत. ते चुकीचं आहे. असं कुठलंही नाहीये. सरकारने पूर्ण व्यवस्था केलेली आहे. सगळ्या पद्धतीच्या आंदोलकांना कुठेही दुर्व्यवस्था सरकारकडून तर नाही होत याची मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. अच्छा, एक भारतीय जनता पक्षाचे सदस्य पदाधिकारी म्हणून या संदर्भात आणखीन एक प्रश्न आहे. जसं की तुम्ही बघता, ज्यावेळेस जरांगे पाटील शिवनेरीमध्ये होते त्यावेळेसच न्यायालयाचा निर्णय आला की आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी परमिशन मिळणार नाही, गणेश उत्सवाचं कारण देण्यात आलं. त्यानंतर मराठा आंदोलकांतर्फे देखील न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली, परंतु त्यानंतर एका दिवसाची आंदोलनाची परमिशन देण्यात आली, परवानगी देण्यात आली. परंतु आता तीच परवानगी 1 दिवसाची 2 दिवसावरती गेली आणि कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की याचे अधिकार पूर्णपणे सरकारकडे आहे. जर सरकारकडेच अगोदरचे अधिकार होते, भारतीय जनता पक्षाकडे अर्थातच सर्वात मोठा पक्ष आणि प्रमुख पक्ष असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचंच नाव घेणार आम्ही, तर सरकारकडे परमिशन सरकारकडे अधिकार असताना सरकारने मग अगोदरच द्यायचं ना सर? म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे नेमकं का दिली नसेल? काय सरकारकडे हे चुकीचं आहे. सरकारकडे अधिकार नव्हते. सुप्रीम कोर्टाचे आंदोलनाच्या बाबतीत काही निर्देश आहेत. अच्छा, धार्मिक परिस्थितीमध्ये मोठ्या शहरांमध्ये आंदोलन करायचं असेल तर त्याला कोर्टाचीच परमिशन घ्यावी लागते. पण नंतर कोर्टाने सांगितलं की आपला समाज इतका सभ्य आहे, व्यवस्थित पद्धतीने आरक्षण म्हणजे तिथं आपला समाज एकत्रित झालाय, कुठली दंगल नाही, कुठलाही म्हणजे चुकीची गोष्ट तिथं होत नाही, हे कोर्टाच्या निदर्शनात आलं. त्यामुळे कोर्टाने सांगितलं की आता सरकार पण याला परमिशन देऊ शकतं म्हणून. फक्त व्यवस्था बिघडू नये, दंगल घडू नये म्हणून कोर्टाचे निर्देश होते. पण आपला समाज ही स्वतः एक व्यवस्था आहे. मनोज दादा ही स्वतः एक व्यवस्था आहे. त्यांनी सांगितलं की ज्यांना इथं राडा करायचा असेल त्यांनी घरी जा, त्यांनी इथं थांबू नका. त्यामुळे कोर्टाच्या लक्षात आलं की इतक्या दिवसापासून हा मराठा समाज मुंबईमध्ये आहे आणि एकदम व्यवस्थित शांतरीतीने आहे, त्यामुळे आता काही अडचण नाही आहे. अच्छा, अर्थातच तुम्ही या संदर्भात देखील भूमिका स्पष्ट केली. खरं तर गोविंदजी, काय होतं, सोशल मीडिया असेल किंवा प्रसारमाध्यमं असतील, यामुळे एखाद्या वेळेस चुकीचा मॅसेज, चुकीचा संदेश हा फॉरवर्ड होऊन जातो आणि त्यामुळे समाजामध्ये कुठेतरी असंतोष निर्माण होतो, गैरसमज निर्माण होतो. तर अर्थात तुम्ही ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची भूमिका सांगितली आणि या संबंधित जे काही टेक्निकल इश्यू असतील त्या संदर्भात देखील तुम्ही अगदी सर्रासपणे स्पष्टीकरण दिलं. शाखा प्रमुख ते आता तुम्ही जिल्हास्तरीय पदावरती पोहोचला आहात, तर या संपूर्ण तुमच्या 15 वर्षाच्या कार्यकालावधीमध्ये अर्थात तुमच्याकडे आतापर्यंत 35 पदं आले आहेत जसं तुम्ही सांगितलं, तर त्यातील कोणत्या पदावरती असताना असा एक अनुभव आहे की जो कायमस्वरूपी तुमच्या आठवणीत राहील? म्हणजे 2014ला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार घनसंगीमध्ये विधानसभा हरला आणि त्यानंतर म्हणजे खूप आठवणीत राहण्याजोगा प्रसंग आहे. मला घरच्यांनी सांगितल्यावर राजकारणाशी आपल्याला काही देणं घेणं नाही, काही कामाधंद्याचं बघा. आणि मी आंबडमध्ये द्राक्ष विकण्याचा गाडा टाकला. अच्छा, द्राक्ष विकत असताना भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान आलं आणि त्या सदस्य नोंदणी अभियानाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. मी उसने पैसे घेऊन तो द्राक्षाचा गाडा चालू केला होता. एक मित्रही माझ्या सोबतीला होता आणि द्राक्ष विकत असताना तो मी सदस्य नोंदणीला सुरुवात केली आणि त्या गाड्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. तो गाडा बंद पडला. पण एकीकडे मी 10,000 सदस्य नोंदणी केली. मोबाईलवरती मिस कॉल देऊन करायची ती पहिली सदस्य नोंदणी अभियान होतं आणि एका कार्यकर्त्याने एवढा मोठी नोंदणी करणं हे भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे साठी खूप गौरवाचीच पद होतं आणि त्याबद्दल मला पार्टीकडून कौतुकाची स्थाप मिळाली, पार्टीकडून वाव मिळाली आणि माझ्या नेत्यांना लक्षात आलं की हा कार्यकर्ता काहीतरी करू शकतो, याच्यामध्ये कर्तृत्व आहे, याच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे आणि तो माझ्या कायम लक्षात राहणारा प्रसंग आहे. कारण मी एकीकडे छोटासा व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय सोडून माझ्या म्हणजे नशिबात म्हणायचं व्यवसाय उद्योग नव्हताच, पूर्ण वेळ समाजसेवा ही माझ्या नशिबात लिहिलेली होती आणि तेव्हापासून माझं पुन्हा पार्टीचं ताकदीनं काम सुरू झालं. तो एकदम लक्षात राहणारा प्रसंग आहे. अच्छा, तर गोविंदजी मला सांगा, आतापर्यंत तुमच्याकडे जवळपास 35 पदं
तर गोविंदजी मला एक सांगा, आतापर्यंत तुमच्याकडे 35 पदाचा कार्यभार पक्षाने दिला होता आणि अगदी त्या पदाला न्याय देण्याची भूमिका देखील तुमची राहिली आहे. तर या संपूर्ण कार्यकालावधीमध्ये कोणत्या पदावरती असताना कामाचा अनुभव असा आहे की जो कायमस्वरूपी तुमच्या आठवणीत राहील? म्हणजे 35 पदं म्हणजे पार्टीमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या व्यवस्थेसाठी एक पद असतात. अच्छा. तशा प्रकारचे पद माझ्याकडे येत गेले, जबाबदारी भेटत गेली. पण महत्वाचं पद मला जे भेटलं ते पहिलं पद होतं विस्तारक. अच्छा. विस्तारक पद हे खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी अल्पकालीन विस्तारक म्हणून माझी मध्य प्रदेशच्या निवडणुकीसाठी एक 10-20 दिवसासाठी म्हणजे 11 दिवसासाठी निवड झाली आणि मी मध्य प्रदेशला नेपानगर ही विधानसभा मला देण्यात आली. तिथे गेल्याच्या नंतर सकाळी उठणं, लोकांमध्ये जाणं हा माझा नित्यचाच प्रसंग आहे. आणि मी सकाळी 5ला उठायचो आणि लोकात जायचो. कुणाला मी सांगितलं नाही. मी जनरल लोकांना भेटलो, भाजपचे पदाधिकारी, सामान्य लोकांना. आणि सामान्य लोकांना भेटत असताना माझ्या असं लक्षात आलं की तिथं पार्टीबद्दल खूप नरेटिव्ह होता. अच्छा. पक्ष सत्तेत येईल का नाही अशी शक्यता होती. हा कधीचा प्रसंग? लोकसभेचा की विधानसभेचा? मध्य प्रदेशची विधानसभा. अच्छा. आता जी झालेली विधानसभा आहे, मला वाटतं 2023ला, त्या विधानसभेचा तो प्रसंग आहे. आणि मग पार्टीने काय बदल केला पाहिजे, तिथं काय काय बदल घडून आणला पाहिजे, अशा सूचना आमच्याकडून मागितल्या होत्या. आणि मी ती सूचना पार्टीला दिली आणि पार्टीला सूचना दिल्याच्या नंतर पार्टीनं ती पूर्ण मध्य प्रदेश मध्ये लागू केली. माझ्यासाठी तो गौरवाचा विषय अर्थातच. आणि म्हणून तो माझ्या कामाचा तो प्रसंग, बाहेर राज्यात जाऊन काम करण्याचा प्रसंग अगदी लक्षात राहण्याजोगा आणि खूप अनुभव देणारा प्रसंग होता. म्हणजे त्याच्यात सांगायचं असं की छोट्या कार्यकर्त्याला पार्टीत किती महत्व आहे. मी फक्त मला काय वाटतं आणि लोकांचं काय मत आहे आणि काय केलं पाहिजे असा एक रिपोर्ट, आता काय दिला तो मीडिया समोर सांगणं योग्य नाही, तो रिपोर्ट दिला आणि पार्टीने तो पूर्ण मध्य प्रदेशच्या इलेक्शन मध्ये लागू केला. अच्छा. माझ्यासाठी तो खूप म्हणजे एक कार्यकर्त्याला पार्टी इतकं महत्व देऊ शकते हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं. अच्छा. अर्थातच गोविंदजी, एकंदरीत राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि राजकीय वर्तुळामध्ये निवडणुकीचं वारा आता सध्या वाहते. आगामी कालावधीमध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असतील. तर मला एक सांगा, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यस्तरीय असेल किंवा जिल्हा तालुकास्तरीय खूप मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजप पक्षामध्ये पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होते. तर या इन्कमिंगमुळे स्थानिक पक्षातील जे काही मूळ कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं काही नाहीये. तुम्ही बघा, एक नांदेडचं उदाहरण. नांदेडमध्ये खूप अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना भाजपमध्ये आले. माजी मुख्यमंत्र्यांनी प्रवेश केला आणि त्यावेळेस तिथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टीला वाटलं की आमच्यावरती अन्याय होईल. देशाच्या इतिहासात पहिली वेळेस एका जिल्ह्यातले 2 राज्यसभेचे खासदार हे नांदेडमध्ये दिले. आदरणीय गोपछेडे साहेब हे जुने संघाचे कार्यकर्ते होते. भारतीय जनता पार्टीमध्ये संपूर्ण आयुष्य खर्च केलेले कार्यकर्ते होते. भारतीय जनता पार्टीने त्यांनाही खासदार केलं आणि अशोक चव्हाण साहेबांनाही खासदार केलं. जुने नवे भारतीय जनता पार्टी एक विचारावर चालणारी पार्टी आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो, ज्याच्या डोक्यात भारतीय जनता पार्टीचे विचार फिट झाले, नवीन माणसाला ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ जातो, पण जो खरं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे तो कुठलंही पद मिळवण्यासाठी किंवा काही मिळवण्यासाठी पार्टीत काम करत नाही, तर तो परिवर्तनासाठी काम करतो, सामान्य माणसासाठी काम करतो आणि हिंदुत्वासाठी काम करतो. म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये जुना नवा हा वाद नाहीये. जे कार्यकर्ते पक्षाला जिथं आवश्यकता वाटली तिथं पक्ष घेतो, आल्याच्या नंतर सगळ्याला सामावून कार्यकर्त्याला न्याय देतो. आता तसा जुन्या नावाचा वाद जर असता तर मला ही जबाबदारीच भेटली नसती. माझ्यापेक्षा अनेक मोठमोठ्या घराण्यातले अनेक मोठमोठे कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत. भारतीय जनता पार्टी प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी बघून, त्याची क्षमता बघून तो पक्षासाठी काय करू शकतो, जिथे ज्याची आवश्यकता आहे तिथे त्याला जबाबदारी देते. आणि साहजिकच एखाद्याला जबाबदारी नाही मिळाली म्हणजे असं नाही की पार्टी त्याला दुसरी जबाबदारी देते आणि तोही समजून घेतो. अर्थात गोविंदजी, आपण या मुलाखतीमध्ये विविध मुद्द्यावरती भाष्य केलं, राजकीय असेल, सामाजिक असेल, इव्हन तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल देखील तुम्ही तुमचे काही अनुभव आमच्यासोबत शेअर केले. गोविंदजी, 15 वर्षापासून तुम्ही राजकारणात, समाजकारणात सक्रिय आहात. तर अनेक तरुणींना आता राजकारणाकडे येऊ वाटतंय, यायचं आहे, त्यांची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी एक तुमचा जसा जो काय प्रवास आहे, जीवन प्रवास, एक सामान्य शाखा प्रमुख ते आता जिल्हा सरचिटणीस पदापर्यंत तुम्ही पोहोचला आहात आणि इथून पुढे देखील तुमचा प्रवास चालू राहणार आहे. तर तुम्ही तरुणांसाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी काय संदेश द्याल?
नाही, तरुणांनी राजकारणात आलंच पाहिजे. कारण राजकारणाला शुद्ध करायचं असेल तर तरुणाची आवश्यकता आहे, कारण तरुणाचे विचार हे फ्रेश असतात. अच्छा. पण राजकारणात येताना तरुणांनी काही कमाई करण्याच्या हिशोबाने येऊ नये. कारण राजकारणामध्ये म्हणजे आता काय होतंय, सध्या सोशल मीडियाचं एक फॅड आलंय की कोणी उठतंय तो म्हणतो मला नेता व्हायचंय, पदाधिकारी व्हायचंय, कार्यकर्ता व्हायचंय, परंतु यामुळे कुठेतरी मग बाकीच्या गोष्टीवरनं दुर्लक्ष होत आहे. असं तरुण काय होतात, मग व्यसनाधीन होत आहेत, चुकीच्या मार्गाला लागतायत. त्या संदर्भात थोडंसं. आपल्या मराठवाड्यातच हा फॅड जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश वगैरे इकडे दुसऱ्या राज्यात जर बघितलं तर प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी आहे. अच्छा. आणि राजकारणात यायला पाहिजे तर 100% यायलाच पाहिजे. पण आपला स्वतःचा व्यवसाय, उद्योग व्यवसाय, एक आपण चांगल्या पोझिशनवरती पोहोचायला अगोदर फोकस केलं पाहिजे आणि मग त्याच्या सोबत समाजाची सेवा करण्यासाठी राजकारणात आलं पाहिजे. जर तुमचं पोटच उपाशी असेल तर तुम्ही लोकांची काय सेवा करणार आहे? त्यामुळं माझं तरुणांना सर्वांना असं मार्गदर्शन एक सांगणं राहील की तुम्ही राजकारणात अवश्य या. राजकारणात तुम्हाला 100% वाव आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की तरुणांना राजकारणात आलं पाहिजे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा मंडळ अध्यक्ष, तालुका अध्यक्ष ज्याला आपण म्हणतो, तो 35 वर्षाची त्याची लिमिट केली की तो 35 वर्षाचा असला पाहिजे. जिल्हा अध्यक्ष 55-60 वर्षाच्या आतला असला पाहिजे. म्हणजे तरुणांना राजकारणात येण्यासाठीच या सगळ्या घोषणा केलेल्या आहेत. आणि 100% आमचा युवा मोर्चा म्हणून, जसं आमची फादर बॉडी आहे तसंच युवा मोर्चा म्हणून पार्टीमध्ये खूप मोठा विंग आहे आणि लाखो युवक त्याच्यामधून काम करतायत. 100% तरुणाला भारतीय जनता पार्टी म्हणून व्यासपीठ असेल, पण त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं आरोग्य, स्वतःचा व्यवसाय आणि स्वतःचं स्किल डेव्हलप केलं पाहिजे, ही माझी त्यांना सूचना राहील. अच्छा. अर्थातच गोविंदजी, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना देखील तुमच्या जीवन प्रवासातून, तुमच्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या अनुभवातून संदेश दिला. त्याचबरोबर व्यवसाय संदर्भात असेल, स्वतःच्या करिअरबद्दल असेल आणि राजकीय क्षेत्रात ज्यांना पदार्पण करायचं आहे, ज्यांना यायचं आहे, त्यांना कशाप्रकारे नियोजन केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं पाहिजे, या संदर्भात खूप छान असा संदेश तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिला. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर तुम्ही आमच्यासोबत राजकीय, सामाजिक आणि तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल देखील काही गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या, आमच्या प्रेक्षकांना काही गोष्टी सांगितल्या. निश्चितपणे तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. अच्छा. अगदी तरुण वयामध्ये तुम्ही एमएच जालना असा हा न्यूज चॅनल उभा केला, एवढी मोठी टीम उभा केली. एक ज्या तरुण वर्गात मी काम करतो, तरुण उद्योजक म्हणून तरुण तुमच्याकडे बघतील. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या तरुणांना, जालना जिल्ह्यातील, येवन महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना माझ्या सूचना राहील की एमएच जालना चॅनलला लाईक करा, फॉलो करा, जेणेकरून जालन्याला पुढे आणण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी या चॅनलमधून दाखवल्या जातात. त्यामुळं माझी सूचना राहील की हे चॅनल, एक तरुणाने उभा केलेलं चॅनल, आपल्यातल्या तरुणाने उभा केलेलं चॅनल जास्त मोठं कसं होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, अशी माझी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुम्हाला शुभकामना आणि गणरायाच्या चरणी मागणी राहील की लवकरच महाराष्ट्राच्या टॉप चॅनलमध्ये तुमच्या चॅनलची गणती हो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.